वक्फ बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे। मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी देखील हडपण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप आमदार आव्हाडांनी केला। सिडको सोडतधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झाले। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या गंभीर विषयावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे। सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकासक बनलेली आहे असा आरोप नाईक यांनी केला। ठाण्यातील बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक करण्यात आलेली आहे। ठाण्यात विजय इस्टेटचे मालक अतिव गाला यांच्यावर कारवाई झालेली आहे। नेरळमध्ये विजय इस्टेट या नावानं सदनिका बांधल्या जात होत्या। पैसे घेऊन देखील घर न मिळाल्यानं तक्रारदारांनी रेराकडे तक्रार केली होती। त्यानंतर बिल्डरला अटक झालेली आहे। अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञातांनी हल्ला केलेला आहे। रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसमध्ये हल्ला झालेला आहे। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला झाला। अवघ्या 23 सेकंदात हल्ला चढून हे हल्लेखोर पसार झाले। डंबोलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यावधीचा गंडा घातलेला आहे। ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग करून कोट्यावधींची फसवणूक केली जाते। या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली।